हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया फणसाच्या बियांची भाजी। फणसाची भाजी तर आपण हमेशा बनवून खाल्लेली आहे। कशी लागते ते तुम्हाला माहितीच आहे। एकदम चिकनसारखी अफलातून लागते। पण जे बिया असतात, जे आपण वेस्ट बिया फेकून देतात, त्याची भाजी कधी बनवली आहे का तुम्ही? एकदम छान भाजी होते। म्हणजे जशी फणसाची असते ना टेस्ट, तशीच एकदम टेस्टी भाजी बनून तयार होते आणि एकदम आसान रेसिपी आहे। चला तर बनवूया। नमस्कार, मी अमिता पाटील आणि माझ्या अमिताज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर इथे मी घेतलेले पूर्ण एक फणसाचे बिया काढून घेतलेले आहेत। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता कुकर मध्ये 4 ते 5 शिट्ट्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। हा कोवळा फणस आहे म्हणून 4 ते 5 शिट्ट्यामध्ये छान असे शिजून येतील। तर आता आपण 4 ते 5 शिट्ट्यामध्ये शिजवून घेऊया। जर फणस कोवळा नसेल तर तुम्ही 2 शिट्ट्या अजून घेऊ शकता, ठीक आहे, जर शिजल्या नसतील तर। आता आपण वाटण करून घेऊया। तर इथे मी घेतलेलं आहे सुक्क खोबरं। हे आमच्या घरचंच सुक्क खोबरं आहे। म्हणजे अहोनी जे नारळ पडलेले होते ना आमच्या घरचे, ते असे काढून असे सुकवून दिले होते। तर हे घरचं खोबरं आहे, ते थोडंसं मी घेतलेलं आहे। हे बघा 5 शिट्ट्यामध्ये छान अशा बिया शिजून आलेल्या आहेत। आता पाणी हे सर्व काढून टाकायचं आहे आणि थंड करायचं आहे। कोवळा फणस होता म्हणून साल एकदम पातळ आहे, हे बघा। तर आता हे थंड करायला आपण ठेवूया। आता वाटणसाठी खोबरं मी साईडला भाजून घेते थोडंसं। तुम्हाला जर खोबरं ॲड करायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, ठीक आहे। आता ह्या बिया थंड झालेल्या आहेत, साल काढून घ्यायचं आहे आणि मी इथे 2 तुकड्यामध्ये कट करत आहे। तुम्हाला जर कट करायचं नसेल तर मी अख्ख्या बियांची भाजी केली तरी चालेल, ठीक आहे। तर हे बघा मी सर्व कट करून घेतलेले आहेत। आता वाटण करण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 2 इंच अद्रक, थोडासा लसूण, 3 ते 4 मिरच्या आणि कांदा आणि धणे, अख्खे धणे घेतलेले आहेत। जर अख्खे धणे नसतील ना तर तुम्ही थोडीशी धने पावडर ॲड केली तरी चालेल, ठीक आहे। आता हे सुकं खोबरं मी थोडंसं कट करून त्यामध्ये ॲड करत आहे वाटणमध्ये। म्हणजे जसं आपण चिकन आणि मटनच्या भाजीला जसं वाटण करतात ना तसंच वाटण करायचं आहे, ठीक आहे। तर हे बघा मी छान असं वाटून घेतलेलं आहे आणि एक टोमॅटो घेतले, त्याची नंतर मी प्युरी करून घेणार आहे, ठीक आहे। तर आता कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायचं, त्यामध्ये मी जिरं ॲड करत आहे आणि हे वाटण केलेलं आहे ना ते ॲड करायचं आहे आणि छान असं मीडियम गॅस करून खरपूस भाजून घ्यायचं आहे। आणि आता त्यामध्ये ही आपली एक टोमॅटोची प्युरी आहे, मी प्युरी केलेली आहे, म्हणजे मिक्सरमध्येच फिरवून घेतलेली आहे। तुम्ही बारीक कट करून ॲड केलं तरी चालेल, ठीक आहे। तर आता 1 मिनिटापर्यंत हे सर्व भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता मसाले ॲड करायचे। तर आपले जे बेसिकचे मसाले असतात तेच, आपला आगरी कोळी स्पेशल मसाला, हळद, थोडासा मी चिकन मसाला ॲड केलेला आहे। चिकन मसाला ॲड करायचा नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला ॲड करायचा, ठीक आहे। आणि मीठ लास्टमध्ये ॲड केलं तरी चालेल, मी वाटणमध्येच ॲड करत आहे, ठीक आहे। थोडंसं भाजून घ्यायचं आणि थोडंसं किंचित पाणी ॲड करायचं, म्हणजे मसाले करपणार नाही, ठीक आहे। आणि आता ग्रेव्ही जाडसर झाली का त्यामध्ये आपल्या ह्या शिजलेल्या फणसाच्या बिया ॲड करायच्या आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता थोडंसं किंचित पाणी ॲड करायचं। तुम्हाला जर वाटत असेल सुकी भाजी नाही करायचं असेल तर थोडंसं गरम पाणी, अर्धा पेला इतका गरम पाणी ॲड करायचा आणि झाकण ठेवून मीडियम गॅसवर 10 मिनिटं, फक्त 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे, ठीक आहे। 10 मिनिटानंतर आपली भाजी रेडी झालेली आहे। वरून कोथिंबीर आणि गरम मसाला ॲड करायचा आणि आपली टेस्टी अशी फणसाच्या बियाची भाजी रेडी झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। ओके फ्रेंड्स, थँक्यू, टेक केअर, बाय बाय।